कारणाने मुख्यमंत्र्यांनी त्याला गर्दी समजू नाही तर याला योजना समजावी. गोरगरिबांच्या लेकरांची योजना आरक्षणासाठी म्हणून या गरीब मराठ्यांचे लोक मुंबईत आले. सर्वसामान्य मुंबईकर आणि श्रीमंत मुंबईकर सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या गरीब मराठ्यांची सेवा करतात. काय माझं बंगाल वेळ झालं का जाण्याचं नसते आरोग्य सारखं संबंधाची कळत नाही तुम्हाला. गोरगरिबांच्या आयुष्याचा लेकरांचा प्रश्न म्हणून मुंबईत आलो. सगळे गरीब मराठीची सेवा करायला त्याला गर्दी समजू नका. इथं सांगितलं 2-4 थांबा म्हणून इथे बाकीचे तिकडेच थांबा. माझी राज्यातल्या गरीब मराठ्यांना विनंती, तुम्ही जे राज्यभरातून आता मुंबईकडे कूच करायला लागलात, मुंबईकडे यायला लागलात, येताना मुंबईत असणाऱ्या ग्राउंडवर आपण आपल्या गाड्या सुरक्षित पार्क लावा पार्किंग मध्ये. नंतर रेल्वेने तुम्ही आझाद मैदानला या. ही एकदम सोपी प्रक्रिया आहे. तुम्हाला वाटत असेल आपली गाडी असून आपण रेल्वे कसा जायचं. गाडी सुरक्षित राहते, तुम्ही सुरक्षित राहताय. मी सांगतो तुम्ही एवढं लक्षात ठेवा. मैदानावरती गाडी लावा, तुम्ही वाशीला लावा, शिवडीला लावा, मस्जिद बंदरला लावा. तिथं आझाद मैदानच्या आजूबाजूचे काही 29 ग्राउंड आहेत ते फुल झाले वाटते. त्याच्यामुळे जरी तुम्ही 20 किलोमीटर वाहन लावले तरी काय अडचण नाही. तिथं पोलीस संरक्षण आहे. गाडीचं रक्षण बिचारे ते पोलीस बांधव करतायत. तुम्ही 5 रुपयात आझाद मैदानला येता म्हणजे उलट तुम्ही टेन्शन फ्री होता. तुम्ही दिवसभर बी रात्रभर बी राहिले तरी रेल्वेला कधीही तुम्ही लांब जाऊ शकता हे समजून घ्या. काही भावांना आपल्याला वाटतं आझाद मैदानला आंदोलन सुरू आहे आमच्याकडे वाशीला गमनीत करा. उलट इथं लावायला जागा नाही. तुम्ही तिथं लावल्यात तुमची गाडी सुरक्षित राहते आणि तुम्ही इकडं मुंबईत फिरताय. मग ही गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या. दुसरा असं ग्रामीण भागातून जे जेवणाची ट्रका भरून यायला लागल्या त्यांना माझी विनंती आहे, कुठं कुठं पार्किंगला लोक थांबले हे आधी बघा आणि तिकडून येतानाच वाटप करत या. आझाद मैदानाकडे तुम्ही वाशीला वाटप करा, चेंबूरला वाटप करा, महानगरपालिकेत समोर करा, तुम्ही शिवडीला करा, तुम्ही त्याच्यानंतर मस्जिद बंदरला करा. त्यानंतर तिथं बरेचसे ग्राउंड आहेत. काय बीपीडी का काय दिली बीपीडी काही राहिले बीपीडी हा ते एक मोठं ग्राउंड आहे. तिकडून वाटप करत मग इकडे डायरेक्ट ट्रका भरून इकडे आणू नका. कारण इथं शिल्लक राहते तिकडचे पैसे मिळतील त्यामुळे तिकडून वाटीत इकडे. मी दुसरी गोष्ट सांगितली. माझी तिसरी गोष्ट आहे, इतर जे अन्न क्षेत्र सुरू केलेत ना हे विशेष महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि इथल्या मुंबईतल्या लोकांनी आणि आपण आंदोलकांनी समजून घे. अन्न क्षेत्र सुरू केलेले एक जणांनी केले. त्याच्या जीवावर कोणी पैसे कमवणार आहे मिळत नाव घे ना. म्हणतात हे काय झालं, अन्न क्षेत्र एकाने सुरू केलं पैसे मागवते. तिसरा आज तर नालायकपणा करून गरीबाचं रक्त प्यायचं बंद करा तुम्ही. मी क्लिअर सांगतो, मी नाव घेईन माझ्या जवळचा असो तर लांबचा असो, तुम्ही असं गाडी घेऊन पळताय म्हणून का तुम्ही पैसे जमा नाही करू शकत. तुम्ही आता बघ किती पैसे झाले डिझेलचे भरलेले ते आम्ही सगळ्या मराठ्या जमा करून घेतो. कारण मी तुम्हाला बोलतो त्याला कळतंय. कारण तरी लोकसभा सुद्धा पैसे आता तो रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करत असला तर जमणार नाही. मला रेनकोट एका माणसाने वाटप केले. मला इथे रेनकोट वाटायचं असं म्हणून ते कोणत्या लोकांकडून पैसे जमा करते.
भिकार धंदे बंद करतो. तुलाही माया नजरेत इज्जत आहे. तुला क्लिअर सांगतो त्याचं नाव घे पुरावा असेल लोकसभेत कोणाकोण पैसे घेते याचं नाव घे आणि आता कोणाचे पैसे जमा केले ते घे. मी सोडून देतो तुला. मला बोलायला नको. तुम्हाला जवळच असतील लांबचे असतील माझ्या घेऊन गाडी घेऊन पळतो. तुला काय घेऊन पळवायला लागलो. तुम्हाला जीवाचा विश्वास जमून घेऊन पळतो आणि डिझेल टाकून पळतो म्हणजे विश्वासात घात होऊन द्यायचा नसतो. मी जातीसाठी कसं विश्वास कमी देतो. किती झाला आतापर्यंत गाडीचं भाडं सांग. 1 मिनिटात महाराष्ट्रातल्या मार्गाने द्यायला होतो. महाराव खराब होतो तुमच्या नालायकपणामुळे. म्यामा घ्यायला लागलं असं होतं. महाराष्ट्राचा मराठ्याला सांगतो आता 1 रुपया सुद्धा कोणाला द्यायचा नाही. तुम्ही दिले असतील आज रात्री तुमचे पैसे माघारे मागा. समजलंय का? महाराष्ट्राच्या मराठ्यांना या पत्रकार परिषदेचे आणि पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीर सांगतो जेवणाला कुणा छत्र्या वाटायच्या असतील आणि कुणा रेनकोट वाटायचे असतील त्या गाडीत मासूद वाटेल म्हणा आणि 1 रुपया देत नाही तुला. आणि आम्हाला रेनकोट छत्र्याची गरज नाही. आमच्या पावसात झोडतो हे दुकानदार तर बंद केलेच नाही. समाजाच्या जीवावर फायदा होणारे हे बंद करून टाकले. यांना समाजाच्या पैसे कमायचे मी तेच बंद केले. पण याचा हळूहळू असं करून काहीच सुरू आहे. तर मी भारतीय नाव सांगू देतो आयुष्यात व्यवहाराने गुणवत्ता संगीत आता भाग आहे लोक काय ढोकळीत असते धरून काय भाग काही नाही. आणि इज्जत देतो ती सांभाळ. तुला पुन्हा एकदा सांगतो आम्ही इज्जत देतो ती सांभाळ. सगळ्याला पोटभर ताकदवर असते तेवढे असं काही नाही. कोण आधार असतो काय नसतो. फक्त इज्जत करीत असतो प्रत्येक जण प्रत्येकाला खंबीर असतो. मग कुणी द्यायचं त्याचं नसतं इथं. हे ध्यानात ठेवायचं सगळे. पुन्हा एकदा सांगतो शेवटचं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही. आपण आपलं काय करायचे गरिबाची सेवा कमी येऊन का किंवा तिकडून पाठवलं येताना आता ट्रका लोक भरून आणायला लागले. तुम्ही सांगत आहे का नाव पैसे काढले काही करते समाज मोठा करा त्याला सोडून छापायचंच बघत आहे. आम्हाला वाटलं काही मंदिर पडत होतं काय तू. आणि शेवटचा मुद्दा उद्यापासून मी आता कालगार आज पाणी केलं. उद्यापासून पाणी पिणे सगळं उपोषणाचं मी बंद करणार. सरकार मागणीची अंमलबजावणी करत नाही त्याच्या लक्षात येत नाहीये. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार. आमरण उपोषण कडक सुरू करणार. उद्यापासून पाणी सुद्धा बंद. आणि 5वा मुद्दा मराठा समाजाच्या एकाही पोरानं दगडफेक अमुक तमुक करायचं नाही. समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल कोणी उचलायचं नाही. सगळ्यांनी शांत राहायचं. त्यांना किती आपल्याला अन्याय करू द्या अत्याचार करू द्या मला तुमच्याकडून शांतता पाहिजे. काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे. त्याशिवाय मुंबई सोडणार नाही हे शब्द आहे माझा. फक्त तुम्ही शांत राहा. शांत बस. आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित झालं नाही तर आम्हाला माहित नाही. काल जर मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी जर असे आदेश दिले की तातडीने मार्ग काढा तर मग ज्यांना सांगितले ते काय करत नाही. ते तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित झालं. त्यांनी जर उपसमितीला मंत्रिमंडळाच्या त्यांना जर सांगितलं की रात्रीच की तुम्ही तातडीने हा मार्ग काढा तर हे का काढत नाही. आता बैठक सुरू असं हे बैठकांचा हमेशा सुरू असतात. गेले बंगाल येते मार्ग काढून लोकांच्या मनात जिंकायचे गरीबाचे ते सोडून द्यायचे. काय ते कालच झालं त्याला टाकायचं काय
कालचाच विषय ना. मग काल बोललो त्याच्यावर, काल बोललो मी म्हणणं माझं राज ठाकरेंच्या याच्यावर कालच सांगितलं की समाजाचा राज्यातलं म्हणणं आहे की दोघं भाऊ चांगले आहेत की ब्रँड चांगला आहे, पण हे विनाकारण मराठीच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो. त्याला आम्ही कधी विचारलं का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात कमा आला, आम्ही तुला विचारलं का? तू काल पुण्यात कमा आला, तुला विचारलं का? तो हे नाशिक सासरवाडी तू 50 बाया नाशिकला करून येतो, आम्ही तुला विचारलं का? एक दिवस लोकसभेला सुद्धा तो गेम केला त्याच फडणवीसनं, त्याच्यानंतर विधानसभेत तो पोरग पाडलं त्यांनीच, तरी तो त्याचं धोरण उडीतो, तो पोरग पाडलं. हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे मनाला भुकालेलं पोरग, त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालते असते. कुचक्या कानाचं म्हणते आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं. चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांचं चांगले काम केल्यामुळे बोलायचं कमी केलं, तुम्ही नीट राहा. पूर्व समितीचा अध्यक्ष होता, तोच व्हॅलेट्या रोखल्या होत्या ह्या मला माहिती. मराठीच्या शा खाऊ नको, इथून पुढे बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, नाही तो निकोबा मराठी काढतील मग. कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलेट्या रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावर, हे आम्हाला चांगला माहिती. त्यामुळे तू पुढे वचवच करू नको, कारण तो काय लांब नाही. कोल्हापूर म्हणजे तो आमच्या घरात घराण्याच्या काठात आहे, हे ध्यानात ठेवलं. आता चंद्रकांत पाटला त्याला असं ठेवलं असतं का, त्याच्यामुळे त्याला काढून टाकले. चंद्रकांत पाटील लई लांब जायला लागला बाबा, असा शब्द वापरला कधी नाही. चंद्रकांत पाटलाने असा शब्द वापरला की नक्की मला खोटं सांगू नका. असं म्हणा ना, तुम्ही प्रश्न आधी उलटा विचारला होता, नाही तर चंद्रकांत पाटला आत्ताने तो भाग्याला असता का लगेच तसा प्रश्न. तेच म्हणलं प्रश्न, कारण तो काय बोलतो मला ते नसतं, तो तसा नाही बोलू तर रांगोर आलं त्याच्यात, तर त्याला महाराष्ट्र सोडून त्यावर दिल्लीत राहायची पंचायत होईल या शब्दामुळे. राजकारणाचे शब्द बोलावे, कोणता शब्द बोलायचा आणि कोणता नाही बोलायचा तो समाजाच्या अस्मितेत असतो मराठीचा. मला माहित तो शब्द तो बोलणार नाही, तो जर बोलला ना त्याचा गेमच वाजली. तुम्हाला काय करायचं करा, आम्हाला देणं घेणं नाही. ओबीसीत मराठा, ओबीसीतून आरक्षण पाहिजे, त्याशिवाय मी आणि मराठी मुंबई सोडित नसते. तुम्हाला शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो, तुम्ही स्वतः कॅमेऱ्याला बघणार, हे पण ध्यानात ठेवा. मला 3 दिवस उभे देऊ नका, कारण आम्ही एकदा इकडून सांगितलं का शनिवारी या म्हणून रविवारी या, तर तुम्हाला सांगतो मुंबईतच सोडाच, पण इथून 100-200 किलोमीटर मागं उभं राहावं. आपण जे बोलतो ते करतो, तुम्ही फक्त पुढच्या शनिवारी
मग आता तुम्ही पत्रकार विचारला असाल ना, मग याच्यामुळे मी लबाड लोक व्यासपीठावर चढून देतो. ते मला एकदा म्हणले आम्ही सोबत देतो, तुमची मागणी योग्य. कोणाचं नाव घेऊन मोठं करण्यात माझ्या चला जाऊ द्या, जे म्हणले असतील ते म्हणले असतील त्या सोडून. न्यायाने गंभीर ओबीसीतून आरक्षण घ्यायला आभारे. कोण म्हणलं? कोण? चिचुंदरी. चिचुंदरीचं का पाय मोजले का तुम्ही? तिला 4 पाय आहेत तर किती मिळत लागत नाही त्याची गाठ पडली. आणि चिचुंदरी लाल असते, लाल. ऊन पडलं तरी लाल, हिवाळा असला तरी लाल, आणि पावसाळा असला तरी लाल. आणि काय म्हणती हे सुद्धा कळत नाही चिचुंदरी. नुसती आडत चलत, नुसती आडत चलत. त्यामुळे ते त्याचा दोषच नाही. एकदा आंदोलन संपू द्या. निलेश साहेबाला दादा सांगित होतं मी याला आवरा, एकदा आंदोलन संपू द्या, त्याच्यात बघतोच किती त्यांनी ते सध्या नको आहे. हे लोक ना, राजकारणी लोक नासके असतात. सगळ्यात महत्वाचं समजून घ्या. मंत्री आमदार हे नासके असतात. त्यांना किती समजून सांगितलं तरी ते तुमच्या समोरच बोलणार. समजून सांगायला पाहिजे कसं आरक्षण द्यायचं. मग 2 वर्ष काय सांगितलं तुम्हाला? 2 वर्ष काय तुम्हाला नुसतं भादरात ठेवतं का म्हशी? तुम्हाला म्हशी भादराला येत होते गांधरवाडी? तुम्ही सगळ्याला सांगितलं समजून. याचे ना नीच विचार आहेत बघा. लोकांना ना टाळपायचं असे विचार. यांना सगळं सांगितलेलं आहे. नको बाबा. चलो धन्यवाद. मला तोंड थोडं करायला लागला रोज. नाही काही मेसेज नाही, विशेष नाही. बघू आम्ही कसं मिळालं. आम्ही पुरे सज्ज झालेलो. फक्त मराठ्यांना पुन्हा सांगतो, सगळ्यांनी तुम्ही शांत राहा. काही झालं आरक्षण तर घेणार आहे, त्याच्यात दुमाल. आणि ते पण ओबीसीतूनच घेणार आहे. फक्त तुम्ही शांत राहा. सरकारलाही सांगणार तुमच्याकडे टॅक्स लावायची एक लाईन असती, त्याच्यावर गाड्या लावल्या पोराला कमी पडतंय. आता 29 ग्राउंडवर लावलेत, कमी पडायले. तुम्हीच पत्रकार बांधव सांगता का? मला माहित नाही. ते आपल्या साहेबांनी सांगितलं. उघड पळून गेले ते फुटले काय आहे का? त्यांनी सांगितलं की सगळे पॅक झालं. मग आता टॅक्स लावते, हे लावते, तिथं लावू द्या ना. गरीबाच्या लेकरात काय फरक पडतो? आणखीन बरेचसे स्टेडियम आहे तिथं कुठेतरी, इथं जवळ कुठेतरी माहित नाही आपल्याला. ते ओपन करा. आराम करते लेकरं, गाड्या लावते. ते वानखेडे स्टेडियम येते, त्याच्यात गाड्या लावून वरती आराम करू शकते. तुम्हाला जेवढे असतील तेवढे द्या. पण मराठीचा पोरा सांगतो मैदानावर गाड्या लावा, जेणेकरून गाड्या सुरक्षित राहतील. म्हणजे तुम्हाला मुंबईत यायला ताण नाही. गाडी सकट मुंबईला येणं. तुम्ही जरी भिजले तरी तुम्ही रेल्वेने जाऊन गाडीत झोपू शकता, कपडे बदलू शकता, जेवू शकता. दोन्ही दस म्हणल्यावर लावायला जागा नाही. त्यामुळे हे पण सगळ्यांनी समजून घ्या. मराठा समाजाने शांत राहावं ही माझी पुन्हा विनंती आहे. आपल्या समाजाची मान खाली जाऊ नये. धन्यवाद. बस धन्यवाद. मला नाही बोलता येत हिंदी.
आमची मागणी ही संविधानाला धरूनच आहे, सगळ्या सरकारला माहिती. सरकारी दस्तऐवज हैदराबादचे गॅझेटियर, सातारा संस्थांचे, बॉम्बे गव्हर्नमेंट कायदे देशात लागू झाले हे इंग्रजकालीन दस्तऐवजावरच लागू झाले. तेच पुरावे दस्तऐवज आमच्या मराठ्यांचे कुणबीचे, मराठा आणि कुणबी एक. याच्यासाठी 58 लाख नोंदींचा अहवाल सरकारजवळ. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक आपण जे निघतोय. गॅझेटियर मध्ये गावनिहाय, तालुका आणि जिल्हानिहाय नोंदीची आकडेवारी, म्हणजे मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे असंच प्रत्येक गॅझेटियर मध्ये सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली, तिची फक्त अंमलबजावणी करणं बाकीचे. ओढजात उपजात म्हणून कुणबींची मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून घेता येते. संविधानाच्या बाहेर ही मागणी नाहीये, फक्त त्याला द्यायचं जीवावर आलंय. पण आम्ही आता ही शेवट आरपारची लढाई, निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे. मराठी आता घरी झोपायला तयार नाहीये. जसा वेळ मिळेल तसं मुंबईकडे निघाले. शनिवारी रविवारी यायचं आताच यायला लागले. काही जवळ वेळ असेल तेव्हा निघतात, रात्रीच यायला लागले. त्यांना वाटतं आपले पोरं मुंबईत जाऊन संघर्ष करायला लागले, लढायला लागले. आपण घरी झोपून काय करायचं? सगळे मुंबईकडे निघाले. ते शनिवार रविवारची वाट नाही बघायला. वेळ मिळाला की मुंबई, वेळ मिळाला की मुंबईकडे निघाले. नाही मग आमची जर देवेंद्र फडणवीसांचा असं म्हणणं आहे की आमची मागणी अवैध आहे, तर मग 180 जाती घातल्या होत्या आधी. मग 350-400 जाती ओबीसी आरक्षणात पोट जाती उपजात मग घातल्या, त्या सुद्धा अवैधच असायला पाहिजे. मंडल कमिशननं 14% आरक्षण दिलं होतं, ते आता 30% झालं. मग वरचं 16% सुद्धा अवैधच असायला पाहिजे. एका डोळे गेले त्याचे. 50%च्या वर 52% कसं काय झालं? वरचं 2% सुद्धा अवैध उडवायला पाहिजे. ज्या जाती सदन झाल्या त्या बाहेर काढायला पाहिजे होत्या. दर 10 वर्षाला त्यांनी त्याचा सर्वे करणं आवश्यक होतं. 50 वर्षात एकदा पण नाही केलं. हे पण अवैधच आहे. आमची मागणी तुम्हाला कायद्याला सोडून दिसती, मग ते बाकीचं जे पोटजाती उपजाती घालतात कायद्याला सोडून नाहीत का? मंडळानं तर 14% आरक्षण दिलं. वरचा घातलेला कायद्याला सोडून घातलेला आहे. मग 16% वरचं मराठीचं आरक्षण आहे. मेल्यावर खत्म करेंगे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.